यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील पवार विरुद्ध पवार लढत रंगतदार बनली आहे। महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे। परंपरेनुसार शरद पवारांनी बारामतीतील कन्हेरीतील मारुतीच्या दर्शनाने लढाईचा श्रीगणेशा केला, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांसह अजित पवारही कन्हेरीतल्या मारुतीच्या दर्शनाला जाऊन रणशिंग फुंकणार आहेत। त्यामुळे कन्हेरीचा मारुती कोणत्या पवारांना पावणार याकडे राज्याचं लक्ष लागलं। श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी। लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी या कवितेचा प्रत्यय शरद पवारांकडे बघून आल्याशिवाय राहत नाही। राष्ट्रवादीतील फुटीमुळे 84 वर्षांच्या वडिलांवर लेकीसाठी मैदानात उतरावं लागलंय। परंपरेनुसार शरद पवारांनी बारामतीतील कन्हेरीतील मारुतीच्या दर्शनानं बारामतीच्या लढाईचा श्रीगणेशा केला। स्वतःच्या हातानं सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि तुतारीच्या निनादात पुतण्या अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकलं। सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण दाबा कसा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटतील ना, माझा हात आखडता येईल। आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन द्यावा। कसं व्हायचं तुतारीच्या सभा, ते तुतारीच्या सभेचं वचन द्यावा। आता काल कोणत्याही सांगितलं कसं द्यावं मी ते सांगत नाही अरे बघा, आणि सांगताना हे सांगितले असं लावलं की तुम्हाला काही कमी फलून देणार नाही। आता हे कमी फलून देणार म्हणजे काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, कारण हे देणं घेणं घेऊन हा मात्र मागण्याची भूमिका आमची नाही। राष्ट्रवादीत फूट पडल्यानं बारामतीमध्ये यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय। एका बाजूला अजित पवारांचं कुटुंब तर दुसऱ्या बाजूला शरद पवार असे दोन भाग झालेत। पवार कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी शरद पवारांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी अख्खं पवार कुटुंब हजर होतं। यावेळी रोहित पवारांनी आपले काका अजितदादांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही। तुम्ही उदाहरण द्यायचं असता महाभारताचं उदाहरण तिथे दिलं, त्या उदाहरणामध्ये अजून एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा, ज्याला श्री हनुमानरायाचं सुद्धा आशीर्वाद आहे, तो म्हणजे निष्ठा। की तर कौरव विरुद्ध पांडव झालं होतं, कौरवाकडे मोठी सेना तिथं होती आणि आज ह्यांच्याकडे मोठी सेना आहे नेत्यांची। आपल्याकडे काय आहे तर निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। विजय कोणाचा झाला होता? विजय कोणाचा झाला होता? मग विचाराचा झाला होता ना। आज आपल्याला खासदार दिल्लीमध्ये कसा खासदार पाहिजे, जो तिथं काहीतरी आपले विषय मांडू शकतो असा खासदार, का फक्त जे तिथं जाऊन बसतील, काय काम जे सांगितलं जाईल ते करतील असा खासदार आपल्याला पाहिजे। आपल्याला असा एक खासदार पाहिजे जो आपल्या सगळ्यांचा आवाज तिथं संसदेत बोलू शकतो आणि हा आवाज फक्त आणि फक्त सुप्रियाताईंचाच आहे। निवडणूक कोणतीही असो, पवार कुटुंबीय निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवूनच करत आलेत। शरद पवारांनी 1967 ला प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली होती, त्या वेळेपासून मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा कुटुंबात आजही जपली जाते। यंदा मात्र परंपरेला राष्ट्रवादीतील फुटीची किनार आहे, त्यामुळे सुप्रिया सुळेंपाठोपाठ सुनेत्रा पवारांच्याही प्रचाराचा नारळ सुद्धा तिथूनच फुटणार आहे। गेल्या काही वर्षामध्ये केंद्राचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निधी आलेला नाहीये। काय यांनी काय यांच्या पदरचं दिलं, काय सरकारचं दिलं? अरे मग तुम्ही केंद्र सरकारचं का आणू शकला नाही? सरकारचं दिलं म्हणजे द्यायची पण धमक लागली ना। पाठीमागच्या
अनेक खासदारांच्या पेक्षा ही उद्याची महायुतीच्या खासदाराची कारकीर्द जास्त उजवी असेल। जे माझ्यावर टीका करतात की मी 10 वर्ष काम करत नाही, पहिलं 5 वर्षाचाच आपण हिशोब करूया। हे 5 वर्षाचं माझं पुस्तक आहे, जे मी आज छान पॅक करून पाठवून देणार आहे त्यांना। उद्या कनेरीला जे जे येतील ना, ती सगळी मलाच मतदान करतील। मोठ्यांचा विश्वासाच्या नात्याने आपण मान सन्मान केला, वयाचा मान सन्मान केला, नात्याचा मान सन्मान केला, पदाचा मान सन्मान केला, सगळ्याचाच मान सन्मान केला। पण ठीक आहे, आता जे काय झालं गंगेला व्हायला, सगळ्यांबद्दल अच्छा बोलो, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा। कन्हेरी पवारांच्या काटेवाडी गावाचाच एकेकाळी हिस्सा होता। यापुढे ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन कन्हेरी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली, परंतु तरी सुद्धा पवारांचं गाव अशी ओळख काटेवाडीप्रमाणे कन्हेरीला आहे। या आधीच्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी एकसंध असलेलं पवार कुटुंब इथं एकवटायचं, पण यंदा इथं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या रूपानं 2दा नारळ फुटणार आहे। त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कन्हेरीचा मारुती कोणत्या पवारांना पावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।